तर आता वळूया पुढच्या बातमीकडे। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार हे मैदानात उतरलेत। पुरंदर, भोर, इंदापूर, दौंड मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत। गुलटेकडीतील निसर्ग कार्यालयातही ते बैठक घेणार आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून बैठकांना सुरुवात होईल। 5 तासात मतदारसंघातील नेत्यांना ते भेटणार आहेत। सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पवार विरुद्ध पवार असं काहीसं चित्र पाहावयास मिळतंय। राष्ट्रवादीत फूट पडली आणि त्यानंतर शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही 2 गट पडले आणि त्यानंतर अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादीचं चिन्ह आणि त्याचबरोबर नावही मिळालं। तर शरद पवार हे स्वतः आता मैदानात उतरलेले आहेत सुप्रिया सुळेंसाठी। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, या संदर्भात अधिकचा तपशील। प्रज्ञा, खरं तर यंदाची लोकसभा निवडणूक ही बारामतीची अतिशय चुरस ठरणार आहे। पवार कुटुंबामध्ये ही लढत होणार असल्याची शक्यता जी आहे ती अधिकची वर्तवली जात असल्यामुळे आता स्वतः शरद पवार जे आहेत ते सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर आपण यापूर्वी इतिहास पाहिला तर कुठल्याही लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी पवार जे आहेत ते स्वतः बारामतीमध्ये उतरत नव्हते। केवळ प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शेवटची सभा जी व्हायची ती पवारांची केवळ बारामतीमध्ये व्हायची आणि त्यासाठीच केवळ पवार जे आहेत ते बारामतीमध्ये जायचे। परंतु जे राजकीय बदल गेल्या काही दिवसांपासून झालेले आहेत आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी आता स्वतः शरद पवारांनाच मैदानात उतरून विजयासाठी जी आहे ती घोडदौड करावी लागल्याचे चित्र पाहायला मिळते। आज सकाळी 10 वाजल्यापासूनच शरद पवार जे आहेत ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभा निहाय जो आहेत त्या बैठका घेणार आहेत। जवळपास 5-5.5 तास ह्या बैठका चालतील। प्रथमतः पुरंदर मतदारसंघाची बैठक जी आहे ती 10 वाजता सुरू होईल। त्यानंतर भोर, इंदापूर, दौंड आणि मग बारामतीतील काही कार्यकर्त्यांना जे ते शरद पवार भेटणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणूक किती महत्वाची आहे आणि सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी किती कष्ट जे आहेत ते शरद पवारांना करावे लागत आहेत याचं चित्र जे आहे ते आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळत आहे। जी धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।